आज जागतिक आरोग्य दिन, त्यानिमित्त आपल्या सर्वांना निरामय जीवनाच्या सदिच्छा. आणि त्याचप्रमाणे आज संदेश रामचंद्र फळदेसाई यांची 64वी जयंती. या निमित्त त्यांनी रचलेल्या कवितांचा भावमुद्रा हा कविता संग्रह सोहळा करण्यासाठी सगळ्या उपस्थित असलेल्या मान्यवरांचे व रसिकांचे मी स्वागत करते. मी डॉक्टर पांडुरंग फळदेसाई व दिनेश मणेरकर यांना विनंती करते की मान्यवरांना त्यांनी स्टेजवर आणावे. संध्या फळदेसाई यांनी पण स्टेजवर यावे. परत एकदा सगळ्यांचे स्वागत करून मी प्रास्ताविक करते. संदेश रामचंद्र फळदेसाई हे पैंगीण काणकोण येथील एक हुशार, संवेदनशील असे व्यक्तिमत्व. अभ्यासात हुशार, सौम्य मृदू स्वभाव, तल्लख बुद्धिमत्ता. त्यांचे इंग्रजी, मराठी, कोकणी भाषेवर प्रभुत्व होते. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या म्हणीप्रमाणे अवघ्या 36 वर्षाच्या कालखंडात त्यांनी आपल्या प्रतिभेला न्याय देत अत्यंत संवेदनशील कविता रचल्या आणि त्याच कवितांचा भावमुद्रा हा कविता संग्रह आज आपण इथे आपल्या उपस्थितीत प्रकाशित करत आहे. संदेश जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या स्मृती अनेक गोष्टीद्वारा आमच्या हृदयात आहे व त्यातील एक म्हणजे त्यांच्या संवेदनशील कविता. या सोहळ्याला श्रीनिवास सिन्हा देंपो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे प्राचार्य डॉक्टर मनोज कामत प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत व भारतीय आणि जागतिक साहित्याचे अभ्यासक आणि प्रतिभावंत लेखक कवी श्री शैलेंद्र मेहता हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत. मी श्री संजना पब्लिकेशनचे दिनेश मणेरकर यांना विनंती करते की त्यांनी सर्वांचे स्वागत करावे. सगळ्याक संजना पब्लिकेशन्स आणि फळदेसाई कुटुंबीय हांच्या वतीन मनाकाळजा सावन येवकार. हांव जरी पुस्तक मराठी असलें तरी हांव कोंकणीन उलयतां आनीक म्हज्या सगळ्या फंक्शनांनी, सगळ्या कार्यावळींनी पुस्तक खंयच्याय भाशेक आसूं हांव सदांच कोंकणी उलयतां. आज हें पुस्तक प्रकाशीत जाता संदेश बाबाचें. एक आगळो वेगळो अनुभव म्हणून हांव, कारण संदेश बाब जरी आमचे मदीं नासले आज तरी तांणी बरयल्ल्यो कविता ह्यो सुंदर कविता खंय तरी फायलींनी आशिल्ल्यो त्यो सोदून ताजें पुस्तक काडपाचें श्रेय हांव म्हणून कश्ट पांडुरंग बाबान घेतले हाजी म्हाका तोखणाय दिसता. पांडुरंग बाबान एक दीस म्हजे कडेन मांडलें हें की आपल्याक असो काडपा जाय आनी शैलेंद्रा कडल्यान आयलें हें प्रपोजल चड करून. आनी शैलेंद्राचो तो क्लासमेट आय थिंक, चळवळींतलो क्लासमेट, चळवळींतलो सांगाती. सो एक खंय तरी ह्यो पयलींच्यो यादी आनीक एक नॉस्टाल्जीक जावन तांचें जें कार्य आसा हें कार्य खंय तरी लोकां मेरेन पावोवपाचो हो यत्न. भावमुद्रा जेन्ना हांवें वाचलें तेन्ना म्हाका त्यो कविता खूब भावल्यो आनीक हांव घडये शैलेंद्राकच विनंती करन की ताजें घडये जर जाता जाल्यार इंग्लीश रुपांतर ताणें करचें आनीक बाकीच्या भाशांनी इंग्लीश जाले नंतर हें पुस्तक इतर भाशांनी वचप सोंपें जाता. सो आमी संजना पब्लिकेशन्साचे वतीन हो यत्न करया. आनी हाच्याच बरोबर हांव आनी एक नवो विचार तुमचे मेरेन मांडटां. तो विचार म्हणजे 2025 वर्सा संजना पब्लिकेशन्सान जायतीं पुस्तकां दुसऱ्या भाशांनी ट्रान्सलेट करपाचो प्रोजेक्ट हातांत घेतला.
आज मेरेन म्हाका दिसता जवळ जवळ 10 पुस्तकां तरी ट्रान्सलेट जावन कन्नड, मल्याळम, तेलुगू, इंग्लिश, हिंदी अजून संजना पब्लिकेशन्सान फुडाकार घेतला पूण अजून कंप्लीट जावंक ना, ताचें काम चालू आसा. बंगाली जालां एक पुस्तक फ्रेंच जालां. सो असो हो वावर आमी हातांत घेतला संजना पब्लिकेशन्सान आनी ताजो फाटलो हेतू इतलोच की कोंकणीतलें साहित्य, गोंयकाराचें साहित्य हें भारतभर पावचें आनी तशेंच जगभर पावचें. बाकीच्या भाशांनी बसून परकी भाशांनी ह्या पुस्तकांचें ट्रान्सलेशन जावचें असो हावेस आमी बाळगून आसा. सांगपाची गजाल म्हळ्यार ट्रान्सलेशन्स म्हणटात ती सोंपेपणान जायना. ताजे खातीर इन्वेस्टमेंट चड आसता. जे इंडिपेंडंट पुस्तक, स्वतंत्र पुस्तक कोंकणीन जर काडटलो किंवा मराठीन जर काडटलो जाल्यार ताजो इन्वेस्टमेंट कमी. पूण पुस्तक जर अणकारीत करून घेवन तें जर पब्लीश करतलो जाल्यार ताजे खातीर खर्च चड आसता. कारण जो अणकार करता ताजो ऑनररियम पे करचो पडटा आनी हो आंकडो तांकां पे करतात तो खूब मोठो आसता. सो म्हजें एक अपील सगळ्या लोकांक, गोंयकारांक सगळ्यांक हांव म्हणन, तुमी गडे साहित्यीक नासत पूण तुमकां खंय तरी आपणे आदार करचो कोंकणी भाशेक म्हणून जर दिसता आसत जाल्यार संजना पब्लिकेशन्सा कडेन तुमी तुमचे कांय देणग्यो पावोवं येतात आनी हाजे बदला तुमकां तुमच्या नांवान किंवा तुमी सांगता त्या नांवान 1000 एक पुस्तक म्हणजे 10,000 जर कोणें दिले जाल्यार 10 पुस्तकां जातलीं, 50,000 दिले जाल्यार 50 पुस्तकां जातलीं. ही पुस्तकां भितर तुमच्या नांवाचो स्टिकर मारिल्लो आसतलो आनी ही पुस्तकां वाचनालयाक, तुमकां जाय त्या वाचनालयाक, इश्कोलांक, कॉलेजीक वा सेंट्रल लायब्ररीच्या वाचनालयाक आमी पावती करतले. खंय तरी कोंकणीतलीं पुस्तकां किंवा गोंयकाराची पुस्तकां आज मेरेन आमी स्वतंत्र जावन आज कितलींशींच वर्सां जालीं पूण हो विशय कोणें तितलो सिरियसली घेवं नाशिल्लो. त्या खातीर संजना पब्लिकेशन्स हें पावल मारपाक सोदता आनी घडये येत्या 2-3 वर्सां भितर निदान एक 50 पुस्तकां तरी, बरी पुस्तकां वेगवेगळ्या भाशांनी वचची हो हावेस बाळगून आसा. तुमकां जर ह्या प्रोजेक्टा संबंधान किंवा देणगी दिवपा संबंधान कितेंय जर तुमकां आनीक जर कसली म्हायती जाय आसत जाल्यार जरूर म्हाका कॉन्टॅक्ट करचो आनी वी कॅन डिस्कस द मॅटर. आज आमकां हांगा ह्या सुवाळ्याक डॉक्टर मनोज कामत हे मुखेल पावणे म्हणून लाभल्यात. बाब शैलेंद्र बाब मेहता म्हजे इश्ट हे मुखेल अतिथी म्हणून लाभल्यात, खास अतिथी म्हणून लाभल्यात. हांव तुमच्या दोगांचें ह्या समयार स्वागत करतां. सगळ्या फळदेसाय कुटुंबियांचें स्वागत करतां आनी आज हांगा तुमी ज्या संख्येन हांगा उपस्थित आसात तुमकां सगळ्यांक परतून एक फावट मनाकाळजा सावन येवकार दिता. देव बरें. देव बरें करूं. श्री दिनेश मणेरकर. संदेश यांनी लिहिलेल्या कविता ह्या आम्हा फळदेसाई कुटुंबियासाठी एक स्मृतीचा खजिना कसा आहे. त्या कविता त्यांच्या पत्नी संध्या फळदेसाई यांनी आमचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर पांडुरंग फळदेसाई यांच्याकडे सुपूर्द केलेल्या व डॉक्टर फळदेसाईंच्या प्रयत्नामुळे त्या कविता एक कविता संग्रहाच्या रूपाने आज आपणा सर्वांपर्यंत पोहोचणार आहेत. मी डॉक्टर पांडुरंग फळदेसाईंना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करत आहे. नमस्कार. आयच्या ह्या लोकार्पण सुवाळ्याचे मुखेल सोयरे श्रीनिवास सिनाय धेंपो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स हाजे प्राचार्य डॉक्टर मनोज कामत, म्हजे इश्ट आनी संदेशा बरोबर चळवळींत सदां वावुरिल्ले आनी एक नामवंत कवी म्हणून जेन्ना हांव जोडलां ते शैलेंद्र मेहता. आमच्या संजना पब्लिकेशन जाका लागून हें पुस्तक आयचें येता ते दिनेश बाब मणेरकार, ज्याच्या मदतीक लागून हें आयचें पुस्तक जावपाक पावलें ती संध्या फळदेसाय आनीक सूत्रसंचालक नीता फळदेसाय आनी हांगा जमिल्ले सगळे आमच्या कुटुंबियांचे बरे मागपी आनी कुटुंबीय. खरें म्हळ्यार हांव मराठींत उलोवपा आशिल्लो पूण
दिनेश बाबान म्हाका मेकळीक दिली, तूं कित्याक त्या मराठी म्हणजे तशें विचारलें ना, पूण आपण आपल्या हातूंत सगळे जाण तशें कांय बंधन ना, तुमकां जाय त्या हातूंतल्यान उलोवपाक हरकत ना. म्हणटकीर ती संद घेवन हांव एक दोन उतरां सांगपाक सोदतां. खरें म्हळ्यार हांवें तें सगळें भाशण बी बरोवन हाडलां, ताजे बद्दल मागीर सांगता. आमचो बापूय आनी आवय दोगांय जाण एक कला परंपरेंतलीं दोन मनशां. आमच्या बापूय एक बरे पैकी भजन गावपी आशिल्लो, बरे पैकी नाटकांत पार्ट करपी आशिल्लो, बरे पैकी एक कवी आशिल्लो, आनीक सगळ्यांत म्हत्वाचें म्हळ्यार गांवांतल्यो खंयचेय ज्यो पारंपारीक कला खंडीत जावं नये म्हणून सदां काळ अत्यंत दक्ष रावन, समजा बाकीच्यांनी सगळ्यांक सोंपयल्यार सुद्दां एकटोच खांद मारून सगळें करपी अशा पद्दतीचो म्हजो बापूय आशिल्लो. आई उत्तम पैकी ओंवयो गावपी आनी कसल्याय हाका धिरान खांद मारपी अशी आशिल्ली. ताका लागून ह्याच परंपरेंतल्यान आमी सगळे आयले. मागीर ते हांव आसूं, महेंद्र आसूं, शिवानंद आसूं, संदेश आसूं आनी म्हज्यो 3 भयणी, ह्या सगळ्यांनी आपले परीन आपली हातूंतल्या अंतस्करणांतले पळय जें कितें हें आसा, हाजे कले बद्दलचें प्रेम तें वेगवेगळ्या वेळाचेर शक्य आसता तशें व्यक्त केलां. त्याच परंपरेंतलो संदेश, ताका संदेशा कडेन बऱ्योचश्यो गोश्टी आयल्यो. त्यो म्हळ्यार हुशारकाय एक जालीच, पूण त्याच बरोबर ताका साहित्याची खूब बरी जाणीव आशिल्ली. तातूंत भितर कोंकणी आसूं किंवा मराठी आसूं, मराठी शाळेंतल्यान शिकिल्ले कारणान संपूर्णपणे ताका मराठीची हें ताका सहजपणे बरोवप शक्य जातालें. म्हणून ताणें ह्यो कविता हातूंतल्यान बरयल्यो. म्हणटकीच अशा परंपरेंतल्यान आयिल्लो ते आमी सगळे जाण आज म्हजें मनोगत व्यक्त करतना हांव जेन्ना गेल्लीं 28 वर्सां, आज संदेशांतलें जाल्यार 64 वर्सां जाता आशिल्लीं, आनी निवृत्ती उपरांतचें आपलें आयुश्य अत्यंत क्रिएटीव पद्दतीन तो जगता आशिल्लो. म्हणटकीच त्याच प्रमाणे गेल्लीं 28 वर्सां जेन्ना जेन्ना संदेशाची याद आयली, संदेशाचो विशय आयलो, तेन्ना तेन्ना हांव भावूक जालो. म्हणजे हांव तें म्हजी वाचना, म्हजी घरकान्नीक सांगता, तिका जमता तशें तिणें तें वाचून दाखोवचें आनी तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. सन्माननीय प्रमुख पाहुणे प्रोफेसर मनोज कामत, खास अतिथी श्री शैलेंद्र मेहता, संजना पब्लिकेशनचे श्री दिनेश मणेरकर, इथं उपस्थित असलेले संदेशचे इष्टमित्र आणि रसिक प्रेक्षक, आजच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मी माझे मनोगत व्यक्त करतो. आम्ही 7 भावंड. संदेश शेंडेफळ, आमची मोठी बहीण शैलजा म्हणजे आमची दुसरी आई, ती आणि तिसरी बहीण सविता दोघंही घरच्या लक्ष्मी होऊन खूप चांगला संसार करतात. दुसरी बहीण मेदिनी एक यशस्वी शिक्षिका म्हणून निवृत्त झाली आहे. मी आमच्या भावंडातील दुसरा. तिसरा संवेदनशील शिक्षक आणि राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी असा महेंद्र. तिसरा भाऊ शिवानंद, एक कल्पक चित्रकार आणि सर्वार्थाने कलाकार. संदेश सगळ्या भावंडात लहान असल्याने तो सगळ्यांचाच लाडका होता. त्याच्याविषयीची एक आंतरिक चिंता आम्हा सगळ्यांना होती. त्याचं कारण म्हणजे त्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा आमचे वडील रामचंद्र फळदेसाई हे हयात नव्हते. पोर्तुगीजांनी तुरुंगात केलेल्या अनन्वित छळामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. ते गेले तेव्हा आमची आई सीताबाई 9 महिन्याची गरोदर होती. एका बाजूने नवऱ्याच्या मरणाचं दुःख आणि दुसरीकडे
जन्माला येणार असलेल्या बाळाबद्दलची चिंता, अशी तिची दयनीय मनस्थिती तेव्हा आम्ही सर्व भावंडांनी अनुभवली. आमच्या वडिलांच्या दुःखात आम्ही असताना आईच्या मामानी तिला बाळंतपणासाठी आपल्या घरी सादोशाला नेले. लवकरच 7 एप्रिल 1961 रोजी आमच्या संदेशचा जन्म झाला. एप्रिल महिना म्हणजे भर उन्हाळा. त्यावेळी कांजिण्याची साथ होती. ती साथ आई आणि नुकताच जन्माला आलेल्या संदेशला बांधली. आमची आई पूर्वीपासूनच धाडशी होती, त्यामुळे ती कांजिण्यांना घाबरली नाही. परंतु आपल्या तांदुल्याच्या अंगावर आलेले मोठमोठे फोड तिला पाहावेनासे झाले. ती रडकुंडीला आली, परंतु तिच्या मनात आणि मामाच्या आईने तिला धीर दिला. तिच्या मामानं आणि तिच्या मामाच्या आईनं तिला धीर दिला. मात्र संदेशची अवस्था चिंताजनक होती. म्हणून आमचे काका वासुदेव फळदेसाई बाळाला पाहण्यासाठी सादोशाला गेले. घरी परतल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाळाची स्थिती चिंताजनक आहे, त्यामुळे बाळ जगेल की नाही सांगता येत नाही. ते ऐकून मी आणि मोठी बहीण रडायला लागलो. काकांनी आम्हाला समजावलं, परंतु ती रात्र आम्ही दोघांनी रडतच घालवली. काकांच्या परवानगीनं आम्ही दोघांनी दुसऱ्या दिवशी सादोशाला जाऊन त्या अंगभर फोड आलेल्या बाळाला डोळे भरून पाहिलं आणि घरी परतलो. त्या कांजिण्यांचा परिणाम संदेशला पुढील आयुष्यात भोगावा लागला. त्याच्या हृदयाला छिद्र असल्याने अंगभर नीट रक्तपुरवठा होत नव्हता, त्यामुळे त्याची वाढ खुंटली. परंतु बुद्धीनं मात्र तो तल्लख होता. आपल्या शालेय जीवनात त्यानं पहिला नंबर कधीच सोडला नाही. तल्लख बुद्धीचा आणि आज्ञाधारक असल्याने तो सर्व शिक्षकांचा आवडता होता. शाळेत असताना नियमित वैद्यकीय तपासणीच्या वेळी डॉक्टरनं त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचं मला सांगितलं. ते छिद्र बुजवण्यासाठी मोठी शस्त्रक्रिया करायला हवी होती आणि ती देखील मुंबईला जाऊन. त्यावेळी हे सगळं आमच्या कल्पनेबाहेरचं आणि कुवतीबाहेरचं होतं. डॉक्टरांचा हा सल्ला ऐकून मी घाबरलो, परंतु धीर धरून मी ही गोष्ट माझ्यापुरतीच ठेवली. वडिलांचं छत्र नसलेलं त्यावेळेचं आमचं कुटुंब फारच कठीण परिस्थितीतून जात होतं. आमची परिस्थिती बेताचीच होती. आमचं राहतं घर जमीनदोस्त झालेलं, त्यामुळे आम्ही शेजाऱ्याच्या मेहरबानीवर त्यांच्या घरात राहत होतो. आमच्याकडं आमचं असं छोटंसं कुळागर आणि 3 ठिकाणी छोटेखानी शेतजमीन होती. त्यातून येणाऱ्या भात पिकामुळे आमची 8 जणांचं कुटुंब एक वेळचा भात आणि एक वेळची पेज जेमतेम वर्षभर खाऊ शकत होतं. अशा परिस्थितीत संदेशच्या हृदय शस्त्रक्रियेचा विषय आईपर्यंत नेणं मला मूर्खपणाचं वाटलं. आमच्या कुटुंबाची देखभाल करण्यात तिच्या नाकी नऊ येत होते. त्यात ही मोठ्या चिंतेची गोष्ट तिला कळवायची कशी हा विचार माझा होता. संदेशची रोडावलेली देहयष्टी पाहून आई नेहमी चिंता करी. एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवून योग्य तो सल्ला घ्यावा असं तिला सतत वाटत होतं. ती संधी आईला मिळाली. आमच्या आईचे माहेर खोल या गावी होतं. त्या गावातील एक नामवंत डॉक्टर अमेरिकेत राहून ख्यातकीर्त झालेला. तो डॉक्टर काही दिवसासाठी गावी आल्याचं आईला कळलं. ती संदेशला घेऊन त्या डॉक्टरकडे गेली. डॉक्टरनं संदेशला तपासलं आणि आईला सांगितलं की अशी हृदयरोग असलेली माणसं फार काळ जगत नाही. परदेशात नाव कमावलेल्या डॉक्टरच्या सकारात्मक सल्ल्याच्या अपेक्षेने गेलेली आमची आई ते ऐकून एकदम डिप्रेशनमध्ये गेली. तिला कुठे माहीत की तो डॉक्टर हृदयरोग तज्ञ नसून प्रसूती तज्ञ होता.
संदेशची 16 मासाची प्रकृती आणि त्यात आईचं डिप्रेशन. माझं त्यावेळी महाविद्यालयीन शिक्षण चालू होतं. आमची वार्षिक परीक्षा झाल्यावर मी कॉलेजला रामराम ठोकला आणि नोकरी शोधू लागलो. कारण आता आम्हा भावंडांना दुहेरी चिंता सतवायला लागली. परंतु आम्हाला भेटलेल्या रघुवीर पै नामक देवमाणसाच्या मदतीने संदेशची 16व्या वर्षी हृदय शस्त्रक्रिया मुंबईच्या डॉक्टर परुळेकर या नामवंत डॉक्टरने यशस्वीरित्या केली आणि आम्हा सगळ्यांचं मानसिक दडपण हलकं झालं. शालेय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर संदेशनं कॉमर्सची पदवी संपादन केली. त्यानंतर पुण्यातील एका प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट संस्थेत त्यानं प्रवेश मिळवला. त्या संस्थेची पदविका उच्च श्रेणीत संपादन केल्यावर संदेशला त्याच संस्थेत अध्यापकाची नोकरी मिळाली. दरम्यान गोवा प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स खात्यामध्ये त्याला नोकरीचा कॉल आला. त्याची नोकरी सुरू झाली आणि आम्हा भावंडांच्या मनावरील ताण कमी झाला. गरीब अडल्यानडलेल्यांना मदत करणं हा त्याचा मूळ स्वभाव होता. त्या परोपकारी स्वभावामुळे तो अल्पावधीतच सगळ्यांना हवाहवासा वाटू लागला. वयाच्या 31व्या वर्षी म्हणजे 28 डिसेंबर 1992 रोजी त्याचा विवाह आमच्याच नात्यातील संध्या प्रभुदेसाई हिच्याशी झाला. संध्या प्रभुदेसाई आता संध्या फळदेसाई झाली. उभयता परस्परांना समजून घेत त्यांचे वैवाहिक जीवन मार्गी लागले. त्यांच्या संसारवेलीवर 16 जून 1993 रोजी 2 सुंदर फुलं उमलली. आता संदेश, संध्या, समय आणि सुरभी यांचा आनंदी संसार पाहून त्यांच्या सर्व कुटुंबियांना त्यांचं खूप अप्रूप वाटलं. समय सुरभी ही दोघं जुळी भावंड सध्याच्या सावलीत दिसीमिसी वाढू लागली. संदेशला पूर्वीपासून वाचनाची आवड. शालेय जीवनात त्यानं अनेक सहशालेय उपक्रमात आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसं मिळवली. कॉलेजमध्ये असताना त्यानं अनेक मित्र जोडले आणि टिकवलेली. त्यातीलच संदेशचा एक मित्र म्हणजे आजच्या घडीचा आघाडीचा लेखक आणि कवी शैलेंद्र मेहता. संदेशचा आवडता साहित्य प्रकार म्हणजे कविता. त्यानं देखील कॉलेज जीवनात कविता लिहायला सुरुवात केली. त्याच्या कविता दैनिके आणि मासिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या. कवी संमेलनामधून तो सहभागी होऊ लागला. त्याचं कविता लेखन पुढं देखील चालू राहिलं. आपल्या संसाराची गाडी सुरळीत चालल्यामुळं तो आपल्या स्वतःच्या घरकुलाचं स्वप्न साकार करण्याच्या धडपडीला लागला. घराच्या बांधकामाच्या वेळी संध्याने खूप अडचणींना सामना केला. त्यावेळी नाही म्हटलं तरी संदेशचं प्रकृतीकडे थोडं दुर्लक्ष झालं. त्या दरम्यान त्याला फाल्सिफेरम नावाच्या दुखण्यानं घेरलं. त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तेथील डॉक्टर्ससाठी ते दुखणं नवीन होतं. पूर्ण गोव्यातील संदेशची केस ही पहिली दुसरी असावी. डॉक्टर्सनी प्रयत्नांची शर्त केली, परंतु ते संदेशला वाचवू शकले नाही. 20 जून 1997 म्हणजे वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी संदेशने या जगाचा निरोप घेतला. तो गेला तेव्हा समय सुरभी 4 वर्षाची बाळ होती. संध्या लेखा कारकून म्हणून शिक्षण खात्यात नोकरी करत होती. पुढे परमेश्वर कृपेने संध्याच्या निरंतर धडपडीमुळे आणि कुटुंबियाच्या सदिच्छामुळे समय आणि सुरभी मेकॅनिकल इंजिनियर झाले. आज सुरभी जर्मनीत एका आस्थापनात काम करते, तर समय महाराष्ट्रातील एका मोठ्या कंपनीत अभियंता म्हणून आहे. निष्ठापूर्वक आणि समर्पण वृत्तीने सेवा बजावत संध्या लेखा खात्याची जॉईंट डायरेक्टर ऑफ अकाउंट्स म्हणून नुकतीच निवृत्त झाली आहे. संदेशच्या निधनानंतर
संध्याशी बोलून मी संदेशच्या कवितांचं बाळ मागून घेतलं. तिनंही उत्साहात हाताला लागतील तेवढ्या संदेशच्या कविता जमवून माझ्याकडे दिल्या. मी त्यातील निवडक कवितांची प्रिंट कॉपी देखील तयार करून घेतली. परंतु मोजक्याच कविता असल्याने त्यांचा स्वतंत्र संग्रह प्रकाशित होणं लांबणीवर पडत गेलं. परंतु थॉमस स्टीफन्स कोकणी केंद्राच्या एका कार्यक्रमाच्या वेळी मला शैलेंद्र मेहता भेटले. त्यांनी संदेशच्या कॉलेज जीवनातील चळवळीच्या आठवणी सांगितल्या. मी संदेशच्या कविता प्रकाशनाचा विषय काढता त्यांनी स्वतः प्रस्तावना लिहून संग्रह प्रसिद्ध करण्याबद्दलचा शब्द दिला आणि आज हा भावमुद्रा संग्रह साकारत आहे. शैलेंद्रची भेट झाली नसती तर या कविता संग्रहाच्या प्रकाशनास अजून विलंब झाला असता. श्री दिनेश मणेरकर यांनी संजना प्रकाशन मार्फत हा कविता संग्रह प्रसिद्ध केला म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार. या कामात ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांबद्दल मी कृतज्ञ आहे. डॉक्टर पांडुरंग फळदे सर. देव बरे करू वहिनी. सगळं इतिहास कसं सांगून गेल्या सगळ्या वर्षाची यादी उजाळ कसं मेळ्ळो. चडशे जाणांक हें खबर आसा पण जांकां खबर ना तांकां हें आयकून भावनीक तांचेर हें जातलें. आताच डॉक्टर फळदेसाईंनी सांगितलेल्या प्रमाणे विशेष अतिथी म्हणून लाभलेले शैलेंद्र मेहता यांच्यामुळेच हा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्यामुळे त्यांचा थोडक्यात परिचय. शिक्षक दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजे 4 सप्टेंबर रोजी जन्मलेले शैलेंद्र मेहता हे उत्कृष्ट कवी, लेखक, अनुवादक, नाट्य समीक्षक, शोध निबंधकार, पत्रकार व विविध वर्तमानपत्रातून लेखन करणारे असे अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यांच्या पुरस्कारांची नामावली पाहिल्यास असे उत्तुंग भरारी घेणारे लेखक आज आपल्याला सन्माननीय पाहुणे म्हणून लाभलेले आहेत हे आपल्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. कोकणी भाषा मंडळाचा रॉक बार्रेटो पुरस्कार व विश्व कोकणी केंद्राचा विमला पै आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे ते मानकरी आहेत. 52 नामवंत जागतिक व त्यांच्या साहित्यावर विश्लेषणात्मक लेखसंग्रह त्यांच्या लेखन शक्तीची प्रचिती देते. त्यांच्या मुक्त चिंतन हा निबंध संग्रह, शिमेपलतडचे दायज हा कोकणी भाषेतील लघुकथांचा संग्रह, विजनवासातला भोवणेकार हा कविता संग्रह, मुंबईचा व्यापारी ह्या के.जी. मल्ल्या यांच्या इंग्रजी कादंबरीचा कोकणी अनुवाद असे अनेक लेखन शैलीतले मोती त्यांच्या समर्थ लेखणीतून तयार झालेले आहेत. मी उल्लेख केलेले त्यांचे लेखन साहित्य तर हिमनगाचे टोक ठरेल एवढेच आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांचे लेखन साहित्य योगदानामुळे ते अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेले आहेत. फादर आग्नल कॉलेज ऑफ पिलार येथे राज्यशास्त्र विषयाचे व्याख्याता, तसेच गोवन वीकली साप्ताहिकाचे संपादक, गोमंतक टाइम्स दैनिक चे अनुवादक व इतर अनेक मासिकांचे संपादक किंवा सल्लागार म्हणून कार्यरत असणारे श्री शैलेंद्र मेहता यांनी विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थी कामगार व कोकणी चळवळीत बहुमोल योगदान दिलेले आहे. युरोप, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशियामध्ये भरपूर प्रवास केलेले व वक्तृत्व, अभिनय, लेखन द्वारा श्री शारदेची सेवा बजावणारे असे श्री शैलेंद्र मेहतांचे मी सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करते व त्यांना सुयश चिंतिते व आमच्यासाठी मार्गदर्शनपर भाषण करण्याची विनंती करते. इथं या विचारपीठावर बसलेले प्राचार्य मनोज कामत, माझे जवळचे मित्र, एक अभ्यासक, एक संशोधक डॉक्टर पांडुरंग फळदेसाई, दिनेश मणेरकर, संजना प्रकाशनाचे सर्वेसर्वा, संध्या फळदेसाई आणि तुम्ही सर्व जे इथे जमलेला आहात, संदेशच्या प्रेमामुळे, फळदेसाई कुटुंबियाच्या प्रेमामुळे आणि एका नवीन साहित्यकृतीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हा सर्वांना माझं अभिवादन.
संदेशबद्दल काय बोलायचं तेच मला समजत नाही. इथं जे वातावरण असं भावपूर्ण करून टाकलं पांडुरंग फळदेसाईंनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नींनी, त्यामुळे मी पण थोडा भावनोत्कट झालेलो आहे. संदेशची आणि माझी पहिली भेट झाली ती 1980-81च्या दरम्यान, जेव्हा गोव्यात विद्यार्थी चळवळ ऐन भरात होती. प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स युनियन नावाची आमची एक विद्यार्थी संघटना होती आणि त्याचबरोबर संघर्ष नाट्य मंच नावाची आमचा एक स्ट्रीट प्ले ट्रूप होता, एक सांस्कृतिक संस्था. आणि यातून आम्ही वेगवेगळे स्ट्रीट प्ले करायचो. प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स युनियनच्या बॅनर खाली आम्ही वेगवेगळे आंदोलनं करायचो. एक उदयंत नावाचं त्यावेळी आम्ही मासिक चालवायचो आणि या उदयंतमध्ये संदेशच्या कविता सातत्याने छापून यायच्या. जेव्हा माझी त्याची भेट झाली तेव्हा तो कवी आहे हे मला माहीत नव्हतं. अशीच एक मीटिंग चालली होती आमच्या मडगावच्या ऑफिसमध्ये आणि मला कानकोटचे बाकीचे आमचे जे मित्र आहेत, मला आठवतो मोहनदास लोलियेकर, उत्क्रांत फळदेसाई, संदेश प्रभुदेसाई, प्रशांत नाईक, उल्हास नाईक, हे सगळे कानकोटचे युवक आमच्या चळवळीमध्ये त्यावेळी होते आणि त्यांनी पहिल्यांदा माझी संदेशची ओळख करून दिली. आणि ओळख करून दिल्यानंतर आमची लगेच गट्टी जमली. ती एकाच कॉमन आमच्यामध्ये थ्रेड होती, कॉमन समान धागा होता, तो म्हणजे कवितेचा. त्याला कविता आवडायच्या. फक्त कविता त्याला करायला म्हणजे लिहायलाच नाही तर इतरांच्या कविता त्याला वाचायला आवडायच्या. त्याचं वाचन फार दांडगं होतं. म्हणजे कवितेच्या दृष्टीने तरी म्हणजे कवितेच्या नजरेने मी म्हणेन की त्यानं उत्तमोत्तम कविता वाचलेल्या असायच्या आणि ते पुष्कळ कविता त्याला तो पाठ करून त्या उद्धृत करायचा. त्यामुळे संदेश माझ्या चांगलाच लक्षात राहिला. त्याच्यानंतर अनेक कवी संमेलनामध्ये आम्ही बरोबर होतो, चळवळीमध्ये बरोबर होतो. आमच्या रात्री मीटिंग चालायच्या. मडगावला आमचं ऑफिस होतं कॉमामध्ये, तिकडे आमच्या रात्री म्हणजे 2-3 वाजेपर्यंत काही वेळा मीटिंग चालायच्या. आंदोलनांची सगळी पूर्वतयारी करायला, रूपरेषा ठरवायला. आणि संदेश त्यावेळी फारच सक्रिय असायचा. आणि अशा मीटिंगमध्ये काही वेळा आम्ही एकमेकांच्या कविता ऐकत असू. संदेश आपल्या कविता वाचून दाखवायचा. पण जी गोष्ट त्यांनी मला सांगितली, त्याच्या हृदयाला जे छिद्र होतं वगैरे, ती गोष्ट मला ऍक्च्युअली आम्ही पैठणला होतो एकदा, आमचा एक कॅम्प चालू होता त्यावेळी समजली. आम्ही पोहायला गेलो होतो, आम्ही सगळे पोहत होतो आणि संदेश चांगला पोहायचा. पोहता त्याला पायाला पेटके आले म्हणून आम्ही त्याला असं बाहेर काढलं तळ्यातनं. आणि त्यावेळी त्याने आम्हाला ही गोष्ट सांगितली की मला असा प्रॉब्लेम होता आणि माझं ऑपरेशन झालेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रकृती तोळा मासा ऋष होता. पण त्याच्यामध्ये एक जिद्द होती. म्हणजे जसं विंदा करंदीकर म्हणतात की माणसाने कसं जगलं पाहिजे, माणसाने एक मनस्वीपणानं जगलं पाहिजे, माणसाने आपली जी निष्ठा आहे, आपली जी खरी वृत्ती आहे ती समाजापुढे आणून त्यातून समाजाला काहीतरी प्रबोधन केलं पाहिजे. सो अशा प्रवृत्तीचा संदेश आपल्या कवितातून वेगवेगळे जीवनाचे कंगोरे उलगडून दाखवतो. या कविता संग्रहामध्ये त्याच्या केवळ 31 कविता आहेत, पण मला नक्की आठवत आहे आणि मला नक्की माहीत आहे याच्यापेक्षा जास्त कविता त्याने लिहिलेल्या आहेत. त्यातल्या काही कविता म्हणजे एक तर त्याच्या कवितेची काही ओळी माझ्या मनात अजूनही कोरून राहिलेल्या आहेत. त्यात तो म्हणतो, व्यक्तिगत जीवनात कोमेजून जाण्याऐवजी उद्याच्या सूर्याला सहज सामोरं जाणाऱ्या सूर्यफुलात माझी ही एक पाकळी असू दे. ही त्याची समाजाप्रतीची भावना, ही त्याची सामाजिक बांधिलकी. आणि अशी बांधिलकी असणारे जे कवी असतात ते स्वतःची दुःख विसरून, स्वतःच्या व्यथा विसरून समाजाच्या व्यथा उलगडतात, समाजाच्या व्यथा इतरापुढे ठेवतात आणि सगळ्यांना संघर्ष करायची एक प्रेरणा देतात. म्हणजे आपण जसं म्हणतो की आभाळ निळाई कौतुकणारे तुझे अश्रू भरले डोळे, मैलोगडती पसरलेल्या माळरानावर थोडाच वेळ
फिरकू देत, मग समजेल की दिगंतापर्यंत पसरलेल्या त्यांच्या व्यथापुढे तुझ्या तथाकथित दुःखाचा रंग फारच फिका आहे. सो असा आपल्या दुःखाला फिकं समजणारा आणि इतरांची दुःख लोकांपुढे ठेवणारा आपल्या साहित्यातून असा संदेश हा आमच्यासाठी एक प्रकाशाचा किरण होता, एक आशेचा किरण होता. हा आशेचा किरण, मी संदेशचं ज्यावेळी निधन झालं, मी गोव्यामध्ये नव्हतो, मी मुंबईला होतो. मला ती बातमी समजली, फार वाईट वाटलं आणि पुढचे काही दिवस असे अस्वस्थपणात गेले, कारण अपेक्षा नव्हती की संदेश इतक्या लवकर जाईल. खरं म्हणजे विद्यार्थी चळवळ संपल्यानंतर संदेश जेव्हा नोकरीला वगैरे लागला, आमचं भेटणं कमी असायचं, संवाद कमी असायचा आणि त्यावेळी हे मोबाईलचं युग नव्हतं, इंटरनेटचं युग नव्हतं, फेसबुकचं युग नव्हतं, त्यामुळे संपर्क क्वचित व्हायचा. पण ज्या वेळी मी भेटायचो त्यावेळी कविता वर्षी मी संदेशला नेहमी विचारायचो, नवीन काय लिहिलं, काहीतरी सांग ना. आणि तो काहीतरी आपली नवीन कविता, काय 4 ओळी असो, 2 ओळी असो सांगायचा, किंवा कुठे काय वाचलेलं आहे ते सांगायचं. सो साहित्याशी, आणि जे साहित्य सामाजिक बांधिलकीचा वसा पुढे चालवतं, अशा साहित्याशी संदेश नेहमीच आपली निष्ठा ठेवून राहिला. अशा साहित्यावर त्यानं प्रेम केलं. असं जे साहित्य आहे ते लोकांपर्यंत कसं पोचावं याचा त्याने कटाक्षाने विचार केला. तो प्रत्येकाची आपली एक कॅपॅसिटी असते, आमची एक कुवत असते. प्रत्येक माणूस कार्यकर्ता बनू शकत नाही. प्रत्येक माणूस किंवा चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्यक्ष रस्त्यावरून उतरून लढायलाच पाहिजे असं नसतं. काही आपल्या साहित्याच्या माध्यमातून लढतात, काही आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून लढतात, काही आपल्या कलेच्या माध्यमातून लढतात. परंतु ते लढणं फार महत्वाचं असतं आणि हे लढणं संदेश कधीच विसरणार नाही. त्याचं आम्हाला सगळ्यांना, म्हणजे चळवळीतल्या बाकीचे म्हणजे सहकारी होते, सर्वांनाच आम्हाला संदेशचं फार कौतुक वाटायचं. ते ह्याच त्याच्या एका विजिगीषू वृत्तीमुळे ही वृत्ती त्याने जोपासली. आज जसं पांडुरंग बाबांनी सांगितलं की आज तो असता तर आमच्याबरोबर इथं एक कार्यक्रमाला असता, या कार्यक्रमाला पोस्ट रिटायरमेंट घेऊन काहीतरी साहित्यिक व्याप त्यानं आपला चालू ठेवला असता. कारण त्यानं स्वांत सुखाय जे आपण म्हणतो, म्हणजे त्या परिप्रेक्ष्यातून किंवा त्या उद्देशातून साहित्य निर्मिती केली नाही. त्याच्या साहित्य निर्मितीचा उद्देश होता की लोकांपर्यंत कसले तरी विचार पोचावेत, लोकांना काहीतरी एक समाज प्रबोधन व्हावं, हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि हा उद्देश घेऊन तो सतत लिहित राहिला. आजच्या घडीला आपण जेव्हा समाजाकडे नजर मारतो त्यावेळी आपल्याला काय दिसतं की समाजात सगळे, आपण रोज बोलतो, आपण पेपर वाचतो, आपण टीव्ही बघतो, आपण सोशल मीडियावरती न्यूज बघतो, समाजात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, समाजात असमानता वाढत आहे, गरिबी आणि श्रीमंतीमधली जी दरी आहे ती मोठी होत चालली आहे. आणि व्यक्तिगत पातळीवर सुद्धा अभिव्यक्तीच्या नव्या नव्या संकल्पना, नवे नवे प्लॅटफॉर्म्स, नवे नवे व्यासपीठ तयार झालेले आहेत. आणि त्यामुळे नजर जर फिरवली तर वाटतं की एक गोंधळाची परिस्थिती चालू आहे. अशा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा या कविता वाचकांसमोर येतील त्यावेळी वाचकांना त्याच्यातनं एक नवीन काहीतरी विचार मिळेल, आपल्यामध्ये डोकावण्याची आणि एका वेगळ्या दृष्टीने समाजाकडे पाहण्याची एक वेगळ्या तऱ्हेचा एक विचार किंवा एक वेगळ्या तऱ्हेची जी संवेदना असते ती संवेदना या कविता नक्कीच जागवतील असा माझा ठाम विश्वास आहे. मला जेव्हा पांडुरंगबाब भेटले आणि त्यांनी हा विषय काढला थॉमस स्टीवन कोकणी केंद्रामध्ये, मी पटकन होकार दिला आणि बोललो, अरे हे व्हायलाच पाहिजे. कारण त्याच्या कवितांच्या ओळी माझ्या मनात अजूनही तरंगत होत्या आणि आजही तरंगत आहेत. हे याचसाठी तरंगतात की आपण अनेक कविता वाचतो, आपण साहित्य वाचतो, पण त्यातलं फार थोडं आपल्या लक्षात राहतं, त्यातलं फार थोडं आपल्या डोक्यात टिकून राहतं आणि त्यातलं फार थोडं आपल्या काळजावर कोरून राहतं. या कविता माझ्या मनावर कोरून राहिल्या होत्या.
त्याची स्वभाव वैशिष्ट्य, त्याचा जो आर्जवी स्वभाव, लाघवी स्वभाव मी जे म्हणेन, संदेशचं कुणाशीच वैरत्व मी बघितलं नाही. संदेशला मी कुणाबद्दल वाईट बोलताना ऐकलं नाही. त्याला चीड होती, त्याला चीड होती अन्यायाविरुद्ध, त्याला चीड होती असमानतेविरुद्ध, त्याला चीड होती जेव्हा धनदांडगे गरिबांची पिळवणूक करतायत, गरिबांचं शोषण करतायत, याविषयी त्याला चीड होती. आणि ही चीड त्याची सगळ्या आपल्या कवितांच्या माध्यमातून व्यक्त झालेली आहे. पण तो एकांगी स्वभावाचा नव्हता. आता याच्यातल्या अनेक कविता एकदम भावविभोर कविता आहेत. प्रेम, वात्सल्य, करुणा असे अनेक कंगोरे ते उलगडून दाखवत आहेत. हे सगळे कंगोरे जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याच्या कवितांचा आणि त्याच्या विचार करण्याचा जो आवाका आहे तो आपल्या लक्षात राहतो. आज ह्या घडीला मला इथं बोलताना एका दृष्टीने फार आनंद होतोय, कारण संदेश आज आपण कवितेच्या रूपानं जगासमोर आणतो. दिनेशजींनी सांगितलं की जे आपलं त्याचं भाषांतर व्हावं, नक्कीच आपण तो प्रयत्न करू. पण हे सर्वांसमोर येणं गरजेचं होतं आणि गरजेचं आहे. दुसऱ्या दृष्टीनं एक खेद वाटतं, एक दुःख वाटतं की तो आपल्यात नाहीये. पण अशी माणसं ही आपण जरी नसलो तरी आपल्या नंतर सुद्धा अनेकांना प्रेरणा देत राहतात. या सगळ्या कविता वाचून तुम्हालाही प्रेरणा मिळो, तुम्हालाही त्याच्यातनं एक नवीन विचार करण्याची कुवत व क्षमता प्राप्त हो, अशी आशा बाळगून मी माझे इथे 4 शब्द संपवतो. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद श्री शैलेंद्र मेहता सर. संदेशच्या साहित्य प्रवासावर घेतलेला आढावा व त्यांच्या स्वभावाविषयी आम्हाला त्यांनी बरंच काही सांगितलेलं आहे. आता भावमुद्रा कविता संग्रहाचे लोकार्पण आता होणार आहे. आपणा सर्वांच्या उपस्थितीत मी मान्यवरांना भावमुद्रा हा संदेश फळदेसाईंचा कविता संग्रहाचे लोकार्पण करण्याची विनंती करत आहे. मी श्री महेंद्र फळदेसाई आणि शिवानंद फळदेसाई यांना लोकार्पण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी स्टेजवर आमंत्रित करीत आहे. धन्यवाद. ज्यांच्या हस्ते हे लोकार्पण सोहळा झालेला आहे ते डॉक्टर मनोज कामत यांच्याविषयी थोडेसे. डॉक्टर मनोज कामत हे एक बुद्धिवान व प्रतिभावंत असे व्यक्तिमत्व, IIT व IMS चे विद्यार्थी असलेले हे एक साहित्यिक, वक्ते, स्तंभ लेखक आणि उत्कृष्ट प्रशासक आहेत. धेम्पो कॉमर्स कॉलेजचे प्राचार्यपदी रुजू होण्यापूर्वी डॉक्टर कामत हे काणकोणच्या मल्लिकार्जुन कॉलेजचे प्राचार्य होते. तिथे त्यांच्या उत्कृष्ट कार्यकुशलतेमुळे कॉलेजची भरभराट तर झालीच आणि NAAC स्कोर वाढून कॉलेजला नावलौकिक मिळाला. विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले डॉक्टर कामत यांना वयाने लहान पण कीर्तीने महान असे वर्णावे लागेल, कारण ते लहान वयातील पूर्ण प्राध्यापक, प्राचार्य आणि NAAC चे मूल्यांकन करता म्हणून नावाजलेले आहेत. PhDच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक देखील आहे. दामोदर कॉलेजमध्ये 18 वर्षे यशस्वी अध्यापन करण्याबरोबर अनेक नावाजलेल्या संस्थांशी ते कार्यरत आहेत. सुवर्ण पदकाचे मानकरी असलेले डॉक्टर कामत आणि अर्थशास्त्र सारख्या अवघड विषया एवढेच ते शास्त्रीय संगीत, वाचन आणि फुटबॉल मध्ये रममाण होतात. तर अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे डॉक्टर कामत यांना ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण आतुर झालेलो आहोत. मी विनंती करते डॉक्टर कामत यांनी आपले अनमोल विचार मांडावेत. नमस्कार. अत्यंत भावपूर्ण अशा या सुंदर अशा संध्याकाळी
म्हणजे ज्या संध्याकाळ असा जरी विषय जरी झाला तरी त्यात दुःखाची झालर तर आहेच, पण एक काहीतरी निष्पन्न झाल्याचं सुखही आहे. म्हणजे लक्षात घ्या, काही माणसं जन्माला येतानाच आपल्या हातावर दुर्दैवाचे दशावतार घेऊन येतात. थोड्यांच्या आयुष्यामध्ये सुखांची रेलचेल असते, थोड्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून दुःख असतं, आणि असं आपल्या आयुष्यातील नियतीने दिलेले दुःख पचवत, आपले कर्मभोग भोगत, आपली चूक नसताना नियतीनं केलेला क्षळ भोगत जे आयुष्य आपलं उपभोगतात, आणि अशा आयुष्याचं आपण जेव्हा आपण आयुष्याबद्दल बोलतो, आणि मगाशी ताई जेव्हा संबंध त्यांचा जीवनपट जेव्हा रंगवत होत्या, तेव्हा एखादं बोलपट पाहावं, भावूक बोलपट पाहावं आणि आपले डोळे पाणावेत, तशा पद्धतीचं वातावरण निर्मिती इथं झाली. पण त्याच्यानंतर अत्यंत सकस असं वक्तृत्व, आणि ज्यानं एकदम या आमच्या कविमित्राच्या साहित्य त्याबद्दलची जी बारीकसण जी असत आणि त्याची जी सुंदर अशी जी निरीक्षणं जी त्यांनी नोंदवली, अशा पद्धतीचे भाषण आम्ही हल्ली ऐकत नाही, याची खंत आहे. पण हे चांगलं भाषण त्या निमित्ताने ऐकायला मिळावं याचाही मला आनंद झाला. मगाशी म्हटल्याप्रमाणे दुर्दैवाचे दशावतार भोगताना, आपल्या आयुष्य जळताना स्वतः बघताना, एक कापूर जळल्यानंतर जो मंद सुगंध जो वातावरणामध्ये जाणवतो, तशा पद्धतीचे वातावरण निर्मिती आज इथं झाली. म्हणजे एका तरुण उमदा लेखक ज्याची कळी फुलण्याआधीच त्याची ज्योत पालवावी, पण त्यांनी त्याच्या आधी केलेलं लेखन, त्यांनी आधी केलेलं चिंतन, त्याचं मनन, त्याचं पुस्तक रूपामध्ये पाहताना आणि मला वाचताना मी एवढा भावूक होऊन गेलो की हा असा प्रगल्भ कवी आज आपल्यात असता तर अधिकाधिक सकस आणि कसदार लेखनाचं वाचण्याचं भाग्य आम्हाला मिळालं असतं. एकंदरीत शैलेंद्र मेहताने जर आपलं लेखन चातुर्य आणि वक्तृत्व कौशल्य आपल्याला जे दिलं, आणि त्या निमित्ताने कोकणी भाषेमधून, आपल्या बोली भाषेमधून संबंध जागतिक साहित्य बघण्याचं, जागतिक साहित्य अनुभवण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला, आणि त्याच पद्धतीचा प्रयत्न मला वाटतं संदेश फळदेसाईने आपल्या जीवनामध्ये, अल्प जीवनामध्ये केलेला आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो की मित्र असा असावा की ज्याच्या मित्रत्वाचा वास आणि त्याचा सहवास, सहचारामध्ये तो माणूस रंगून जावा. म्हणजे मला वाटतं संदेश भाईंचं भाग्य असावं की त्यांना आपल्या मेहतांसारख्या मित्रांचं सहकार्य मिळालं, त्यांचं मार्गदर्शन मिळालं, आणि दुर्दैवाची साथ त्यांच्या आयुष्यात कधी दुर्दैवाने जरी सोडली नाही तरी मला वाटतं त्यांनी केलेल्या लेखनाने, त्यांनी निर्माण केलेल्या कविताने मला वाटतं त्यांच्या तेजाचा हा दिवा अखंड असा तेवत राहील. एक आपल्या आठवणीच्या साठवणीमध्ये किंवा आठवणीच्या कप्प्यामधून जसे विविध विषय इकडे मांडण्यात आले, मला वाटतं की संदेशबाईंचं संबंध आयुष्य एखादा बोलपट तयार व्हावा या पद्धतीचा आहे. म्हणजे बाळ पोटात असताना बापाची सावली जाणे, जन्माला आल्यानंतर जे काही आरोग्याचे जे काही भोग आहेत ते भोगत जाणे, तरी सुद्धा आपल्या भावंडाप्रती आणि भावंडाने प्रेमापेक्षा त्यांची सहानुभूती त्यांना जास्त कदाचित मिळाली असेल. आणि मगाशी बोलताना ताई मला तेच, पण जाता जाता वाचला असा, लहानपणी जो जगला असा व्यक्तिमत्व, त्यांनी मला वाटतं आपल्या काळजाला छिद्र असताना सुद्धा ज्या नवनिर्मितीच्या प्रसूती वेदना ज्या झेलल्या,
त्याच्यानंतर हे जन्माला आलेलं अपत्य, त्यांच्या 2 जन्माला आलेल्या अपत्या एवढंच कर्तृत्व मांडतात. एकंदरीत त्यांचं लेखन, एकंदरीत त्यांच्या कविता, त्या कवितेमागील विचार, त्याची प्रलग्नता जर बघितली तर मला वाटतं एक चांगलं साहित्य आपल्यापासून दुरावलेलं आहे. कारण आज गोव्याचे स्वातंत्र्य होऊन जेवढी वर्ष झाली तेवढ्या वर्षाचे आज संदेशभाई असते आणि या संबंध आयुष्यामध्ये 63-64 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकापेक्षा जास्त असे संग्रह आपल्या हाती आज पडले असते. पण आपल्या भावंडाचं प्रेम, मिळणारी माया, आईचा आशीर्वाद, त्या माय माऊलीची कृपा म्हणावी किंवा अशा पद्धतीनं ऑपरेशन करून जगणारा, पुनर्जन्म घेणारा एक हुशार संयमी माणूस तयार होतो. अभ्यासामध्ये नाव कमवतो, कविता जाणतो, वाचन चांगलं करतो आणि जे आपण भोगलं आहे, जे आपण सोसलं आहे, जे आपण व्यापलं आहे, अनुभवलं आहे, त्याचं चिंतन मनन लेखन करून एक कायम चिरंतन स्मृती इथं ठेवून जातो. हेच संबंध विचार करताना एकदम विलक्षण वाटतं. म्हणजे भोग आणि त्याग, आयुष्यामध्ये भोगत राहून आपल्या दुर्दैवाची कर्मकथा, त्याग करत जात एक सहचर, चांगले मित्र, चांगली सुसंस्कारित पत्नी, हे सगळं मिळवत असताना एक चांगला विचार या व्यक्तीनं मिळवला आणि त्या विचारधारेच्या जोरावरती जी संघर्षाची कहाणी आणि ती त्यांनी जे आपल्या कवितेमध्ये जी संघर्षाची कहाणी जी निर्मिती केलेली आहे, त्यात आत्मबळाची, त्यात विचारशक्तीची जाणीव इकडे आपल्याला दिसते. थोड्या काही कविता एवढ्या सुंदर आहेत की त्या कविता वाचल्यानंतर एवढा धनगंभीर असा कवी गोमंतकाला लाभला याचं मला सुख वाटतं. पण त्याचबरोबर हे जे पहिलं पुष्प ते गेल्यानंतर इतक्या वर्षानं प्रकाशित होऊन मला वाटतं गेल्या काही वर्षात जर ते अजूनपर्यंत जिवंत असते, हयात असते, तर याच्यापेक्षाही चांगलं काहीतरी निर्मिती आपल्याला झाली असती, नवीन प्रेरणा, नवीन वाट, नवीन लिहिणाऱ्यांना मिळाली असती. कारण त्यांनी लिहिलेल्या कवितामध्ये प्रेम आणि निस्सीमता तर आपल्याला दिसतेच, पण त्यापेक्षाही जास्त तळमळ समाजाप्रती असणारी, दलित, गरीब, पतित अशा लोकांच्या बद्दल असलेला जिव्हाळा, असलेली बांधिलकी, मला वाटतं ही खूप महत्वाची ठरते. म्हणून मी खूप वेळेला म्हणतो की शिक्षणापेक्षा, माणूस किती शिकला याच्यापेक्षा निरीक्षणाला महत्व आहे, शिक्षणाला नव्हे. आणि शिक्षणापेक्षा निरीक्षण आणि निरीक्षणापेक्षा परीक्षण करून जे काही आपल्या हातातून घडतं किंवा आपल्या पेनातून जे निर्मिती ज्याची होते, त्या विचारशील व्यक्तिमत्वाचे कांगोरे या समाजासाठी खूप काही देऊन जातात. म्हणून मुळातच चळवळ्या असणारा हा व्यक्ती, चळवळीत भाग घेणारा हा व्यक्ती, वेदना काय आणि सौंदर्य काय याचा डिफरन्स तो जाणतो. आणि याच्या प्रत्येक कवितेमध्ये जेवढे सौंदर्याबद्दल, या समाजातील चांगल्या गुणांबद्दल जे चांगलं चिंतन त्यांनी केलेलं आहे, त्यापेक्षाही जास्त आपल्या अनुभवाचं संचित घेऊन समाजातील वेदनांचं निरीक्षण त्याने नोंदवलेलं. आणि असं करताना वास्तविकता जी काय आहे आणि वास्तविकता केवढी गंभीर आहे, त्या गंभीर वास्तविकतेचं दर्शनही ते आपल्या कवितेतून घडवतात. मला वाटतं एक शब्दप्रभू असावा असा माणूस की त्याचे शब्द वाचून आपलं मन हे लावून जात. प्रत्येक कविता जर आपण बघितल्या की 30-31 कविता यामध्ये आहे, पण एक थीम आहे ती कॉमन आहे. आणि थीम म्हणजे काहीतरी वाईट समाजामध्ये घडतं, त्याच्या विरुद्ध आपल्याला उठलं पाहिजे, आपल्याला पेटलं पाहिजे, रडण्यापेक्षा आपल्याला लढलं पाहिजे, ही प्रवृत्ती प्रत्येक कवितेमधून आपल्याला ती दिसते. म्हणून हा थीम त्यांचा जरी गर्द गंभीर जरी असला, त्यांनी समाजातील विषमता आपल्या कवितेमधून दाखवून दिली असली, विडंबन काही प्रकारे केलं असलं, तरी तो हळुवारपणा म्हणजे जो नाजूकपणा जो त्यांनी जोपासलाय,
आणि हे जोपासणं मला वाटतं कुठल्याही कवीला एकदम कठीण अशी ही गोष्ट असते आणि ती सहजासहज त्यांनी ती साध्य केलेली आहे. असं असताना समाजातील वाईट प्रवृत्तीबद्दल हा कवी बोलत असताना सुद्धा त्यांची प्रवृत्ती आणि त्यांचे विचार निराशावादी विचार नाही आहेत, आशावादी विचार आहेत. आपण प्रकाशाचे पुजारी आहोत. आपल्याला घाट पुढे चालायचा असला आणि दरी पुढे दिसत असली तरी चांगली वाट आपल्याला पुढे लाभेल अशा पद्धतीची तळमळ त्यांच्या कवितेमध्ये दिसून येते. 1-2 कविता मी मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवतो. हा रस्ता आमचाच आहे, पुढे उंच घाट आहे, घाटीनंतर खोल दरी आहे, पुढचा मार्ग अटळ आहे, पण नव्याचा मला ध्यास आहे. म्हणजे कितीही कठीण प्रसंग आपण झेलत असलो, आपल्या आयुष्याची अवहेलना होत असली तरी सुद्धा पुढे आपल्याला काहीतरी चांगलं निष्पन्न करायला हवं, हा जो ध्यास कवितेमध्ये दिसतो तोच मला वाटतं प्रकाशाचा किंवा नवा विचाराचा एक ध्यास आपल्याला दिसतो. पुढे म्हणतात, मी कणीस झालो नाही, मला दाणा तरी होऊ दे. कणीस झालो नाही, दाणा तरी होऊ दे, भुकेलेल्या पोटात प्राण एक पेरू दे. म्हणजे माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही जरी नसलं तरी तुमच्या भुकेलेल्या पोटामध्ये प्राण पेरण्याची शक्ती, कुवत, ती ताक माझ्यात आहे. म्हणजे मला माझ्या संसारासाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या भाऊ बहिणींसाठी देण्यासारखं काही जरी नसलं तरी एक नवीन अंतरीची वाट, एक नवीन पहाटाची सुरुवात मी करून देणार आहे, याचं ते निरीक्षण आहे. म्हणूनच या कवितेमध्ये आणि सगळ्या 30-31 कवितेमध्ये जी रूप आपल्याला दिसतात, जी रूपक दिसतात, जी प्रतिकात्मक दिसतात, ज्या प्रतिमा दिसतात, त्या प्रतिमा आपल्याला एक विचार देऊन जातात. पुढे एक कविता तुम्हाला दाखवतो. लाल माणसानो थांबू नका. बघा, लाल माणसानो थांबू नका, थांबू नका, लाल मातीची शपथ घ्या, एकामेकांना पुरवून लाल सलाम, मुठभरानाही लाल करा. जो कम्युनिस्ट विचारधारेची जी प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आली किंवा चळवळी स्वभावाच्या व्यक्ती जेव्हा विचारधन तो गोळा करू लागतो, चांगले मित्र गोळा करू लागतो आणि आमच्या प्रयत्नातून आपण काहीतरी साध्य करू हा विचार घेऊन तो पुढे जातो, त्याला वाटतं की सगळं धरतीच आपण लाल करू शकतो आपल्या विचाराने. आणि या लाल विचारांना तो सलाम करत पुढे त्याला ती धरती लाल करायची असतात. म्हणजे बघा, ज्या प्रतिमा त्या वापरतात, जी प्रतिकात्मक ते देतात, असं कुठल्याही साध्या एरा गबाळ्या कवीला ते असणं काही शक्य नाही. म्हणून प्रत्येक कवितेमध्ये न्याय किंवा व्यवस्था याच्यावर कडक कसे ताशोरे ओढताना चांगलं जे आहे, या समाजामध्ये जे सुंदर आहे, जे शिव आहे, जे सत्य आहे, त्याची भरभरून त्याबद्दल त्यांनी ते बोलतात, नवीन विचारांची प्रेरणा देतात. माणूस गेल्यानंतर आपल्याला एक सवय झालेली असते की कावळ्यांना वाढा, त्याच्या समाधी बांधा, त्यांच्या नावाने शिष्यवृत्त्या द्या. पण मला वाटतं जी साहित्यिक ची पंटी आज तुम्ही त्यांच्या चिरंतन स्मृतीच्या समाधी समोर जी पेटवलेली आहे ना, त्या पंटीनं अधिक दीप प्रज्वलित होतो नव्या विचाराचं, नव्या आचाराचं. आपलं आयुष्य कितीही छोटं असलं तरी आपलं कर्तृत्वाने आपल्याला ते गाजवता येतं. म्हणूनच हा माणूस गेल्यानंतर 30-35 वर्षांनी सुद्धा त्या कवितेला तेवढं तेज, तेवढं धार आला. 30-35 वर्षानंतर गेलेल्या माणसाबद्दल बोलताना सगळ्या लोकांचे, त्यांच्या आप्तेष्टांचे डोळे पाणावतात. यामध्ये त्या माणसाची शक्ती आहेच, पण मला वाटतं त्यांच्या विचाराची, कुवताची सुद्धा शक्ती. म्हणूनच मी म्हणतो, संदेशबाई जरी गेले, आम्हाला काही भाग्य नाही मिळालं त्यांना बोलण्याचं, पण आज वाचताना असं प्रेरित होतं
की एक चांगला माणूस, चांगला विचार असणारा माणूस गेला, पण नव्या विचारांची, नव्या आचारांची अशी वाट देऊन तो माणूस गेला. म्हणून असे कित्येक वर्ष जरी लोटली, जरी तुम्ही आज पांडुरंग सरांनी जे काही नवं करून ठेवलेलं आहे किंवा संध्याताईने जे काही हे नव्या पिढीसाठी दिलेले आहे, ही इस्टेट क्षय होणारी नाही. ही चिरंतर स्मृती अशीच ताजी राहील आणि या पंटीचं उद्या चांगलं एक निरांजन होऊन लोकांना नवी वाट हा लेखक, हा कवी दाखवत राहील. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर कामत. आपण क्षणभर संदेशाची आठवण आमच्या मनात ताजी करून गेलात आणि त्यांच्या साहित्य जीवनाबद्दल आपण एवढे काही सांगून गेलोत की ही कविता, हे कवितेचं पुस्तक वाचल्याशिवाय आता मन शांत होणार नाही. आता मी विनंती करते डॉक्टर फळदेसाईंना की त्यांनी एक प्रेमाची भेट म्हणून डॉक्टर कामत आणि शैलेंद्र मेहता आणि दिनेश मणेरकर यांना द्यावी. शैलेंद्र मेहता. धन्यवाद डॉक्टर फळदेसाई. आता शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शनाशिवाय कोणताही कार्यक्रमाची सांगता होत नाही आणि कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक लोकांचे हात लागतात. मी सर्वप्रथम आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर मनोज कामत सरांचे आभार मानते. आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातून आमच्यासाठी वेळ दिल्याबद्दल आणि अगदी आवेशपूर्ण भाषणाबद्दल मी आपले आभार मानते. संदेश फळदेसाईंचे वर्गमित्र व प्रतिभावंत लेखक कवी श्री शैलेंद्र मेहता यांचे खूप मोलाचे योगदान आहे. हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे त्यांच्याचमुळे. मी आपल्या सर्वांच्या वतीने आपले आभार मानते. संजना पब्लिकेशनचे सर्वा श्री दिनेश मणेरकर यांचे आम्ही खूप ऋणी आहोत. संजना पब्लिकेशन द्वारा जास्त करून कोकणी पुस्तके प्रकाशित केली जातात, पण हे मराठी पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. श्री ऋषिकेश आठवले यांनी प्रिंट कॉपी करण्यास मोलाचे सहकार्य दिलेले आहे. आपणांचे मी आभार मानते. शिवप्रसाद किनळेकर यांनी भावमुद्रा या पुस्तकाचे अर्थपूर्ण कव्हर डिझाईन केल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला त्यासाठी रवींद्र भवन मडगाव येथील व्यवस्थापक मंडळ, खास करून श्री राजेंद्र तालक यांचे आम्ही आभारी आहोत. श्री आग्नेय फर्नांडिस मेंबर सेक्रेटरी रवींद्र भवन यांनी पुष्कळ सहकार्य केलेले आहे, त्यांचे आम्ही आभारी आहोत. कार्यक्रमास प्रसिद्धी देणारे वर्तमानपत्र, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे आम्ही खास आभारी आहोत. कोणताही कार्यक्रम रसिक प्रेक्षकाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले फळदेसाईंचे कुटुंबीय, मित्र परिवार, इतर नातलग, खास करून ॲडव्होकेट भाई शिंकरे, अनिल पै, कमलाकर माळशी सर, नाडकर्णी सर, उमेश वागळे आणि बीना वागळे, लक्ष्मीकांत शेटगावकर, उमेश जोशी यांचे आम्ही आभारी आहोत. सर्वांचे परत एकदा आभार मानून हा कार्यक्रम संपन्न झाल्याचे मी सांगते.